दख्खनचा राजा म्हटलं जातं देव ज्योतिबाला. आणि वाडी रत्नागिरीच्या पर्वतावरती भव्य अशी यात्रा भरते चैत्र पौर्णिमेला, की लाखो भक्त त्या ठिकाणी येतात आणि देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणून आकाशात उंच गुलाल उधळून अखंड या महाराष्ट्राचा कुलस्वामी म्हणजे देव ज्योतिबा केदारनाथ, साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की वाडी रत्नागिरीच्या पर्वतावरती चैत्र महिन्यामध्ये ही यात्रा का भरते आणि या सगळ्या यात्रेचं रहस्य. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेला हा देव ज्योतिबा प्रकट झाले हे केवळ राक्षसांचा वध करण्यासाठी नाही, तर 3 कार्य होती भगवान शिवशंकराची, की भगवान शिवशंकरांनी वचन दिलं बघा. पौगंड नावाचे ऋषी, मी तुमच्या पोटी जन्म घेईल, यांना भगवान शिवशंकरांनी वचन दिलेलं होतं. कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मीला या ठिकाणी सांगितलं होतं की मी स्वतः त्या ठिकाणी येईल आणि राक्षसांचा वध करील. आणि 3रं वचन म्हणजे जमदग्न ऋषी आणि माता रेणुका यांचं पुनर्मिलन मी करील असं भगवान शिवशंकरांनी सांगितलं होतं. आणि या 3 कार्यासाठी भगवान शिवशंकरानं ज्योती स्वरूपामध्ये हा अवतार घेतलेला होता. सुंदर अशी कथा सगळी जाणणार आहोत आपण चैत्र यात्रेची. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आपलं कुलदैवत आहे, कुलस्वामिनी आहे ना. आणि शेवटी आम्हाला कमेंट देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं असे आम्हाला कमेंट जरूर द्या, विसरू नका. ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. आपल्या ज्योतिबाची माहिती जाऊ द्या 7 समुद्राच्या पलीकडं. तर मित्रांनो, प्रथम आपण जन्मकथा थोडीशी जाणणार आहोत. तर मित्रांनो, पौगंड नावाचे एक ऋषी होते आणि त्यांची पत्नी विमला भुजा नाव होतं. या दोघांनाही संतान नव्हती आणि पौगंड ऋषींनी भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी पौगंड ऋषींना सांगितलं की पुत्र म्हणून तुझ्या पोटी जन्माला येईल, तुझ्या वंशाला येईल. प्रत्यक्षात भगवंतानंच त्या ठिकाणी बघा सांगितलं. आणि प्रत्यक्षात भगवान शिवशंकर, ब्रह्म, विष्णू, महेश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोध या सगळ्यांची ताकद ज्योती स्वरूपामध्ये चैत्र शुद्ध षष्ठी वार रविवार येते. आणि त्या दिवशी ज्योती स्वरूपात पौगंड ऋषींची पत्नी विमलांबुजायाच्या पोटी जन्माला आले बघा. देव ज्योतिबा आणि ज्योतिबा हे नाव पडलं. आणि आजही तो दिवस यात्रा म्हणून आपण साजरी करतोय चैत्र पौर्णिमेची. आता मित्रांनो, 2रं रहस्य, जमदग्न ऋषी म्हणजेच प्रत्यक्षात भगवान शिवशंकर आणि माता रेणुका, मूळ मायाखंड विश्वाची माता. आणि ज्या वेळेला जमदग्न ऋषींचा वध केला सहस्त्र अर्जुन या राजानं केला आणि याच्यानंतर रेणुका माता सती गेली. आणि त्यावेळी जमदग्न ऋषींनी सांगितलं होतं भगवान शिवशंकराला, रेणुकाचं आणि माझं पुनर्मिलन तुम्हाला करावं लागल. भगवान शिवशंकराने सांगितलं, मी ज्या वेळेला पुढचा अवतार घेईल त्यावेळेला तुमचं पुनर्मिलन मी जरूर करेल वाडी रत्नागिरी या पर्वतावरती. आणि मित्रांनो, हा जो कोल्हापूरचा जो परिसर आहे, म्हणजे कोल्हापूर हे नाव नंतर पडलं, या करवीर नगरीच्या परिसरामध्ये कोल्हासूर आणि रत्नासूर नावाचे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आले होते. आणि या राक्षसांचा वध करण्यासाठी देवी राक्षसांना मारू शकत नव्हती, भगवान शिवशंकराचा अवतारच या राक्षसांना मारू शकत होता. साधू संत ऋषी आणि सगळ्या प्रजेला त्या ठिकाणी हे राक्षस त्रास देऊ लागले. आणि प्रत्यक्षात अखंड विश्वाची माता अंबाबाई महालक्ष्मी मातेने भगवान शिवशंकराला साकडं घातलं, देवा तुम्ही या राक्षसांचा वध करा, तुम्ही या ठिकाणी या. आणि भगवान शिवशंकरानं त्या ठिकाणी सांगितलं की मी ज्योती स्वरूपात या ठिकाणी येईल आणि या राक्षसांचा वध करील. आणि कोल्हापूरच्या आपल्या अंबाबाईच्या सांगण्यानुसार उत्तरेचा देव म्हणजेच देव ज्योतिबा आपलं सैन्य घेऊन आणि भगवान शिवशंकराचे गण घेऊन देव ज्योतिबा उत्तरेकडून दक्षिणेला आले. महाभयंकर असं युद्ध या करवीर नगरीच्या परिसरामध्ये चाललेलं होतं. मित्रांनो, हे युद्ध 11 दिवस चाललेलं होतं. घटना कशी घडतात बघा. देवानं दिलेलं वचन देव कसा पाळतोय ते आपण नीट पहा. आताचं जे औंध गाव आहे, औंध नंतर नाव पडलं, त्या मूळ गावाला कटगिरी नाव होतं, कटगिरी. आणि या गावाच्या जवळ औंधासूर नावाचा एक राक्षस भयंकर होता. आणि देव ज्योतिबा त्या ठिकाणी या राक्षसाबरोबर लढण्यासाठी गेले, परंतु हा राक्षस त्या ठिकाणी मरत नव्हता बघा. कारण प्रत्यक्षात भगवान शिवशंकर पुढे उभे, परंतु या औंधासुराचा मृत्यूच नव्हता देव ज्योतिबाच्या हातून. आणि देव ज्योतिबानं
अखंड विश्वाची मालकीन, या मालकीनला आवाज दिला, ए माई धावून ये, ए माई धावून ये, असा आवाज त्या ठिकाणी देव ज्योतिबाने दिला. अखंड विश्वाची मालकीन अधिमाया शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली. देव ज्योतिबानं ए माई म्हटलं म्हणून यमाई नाव लक्षात घ्या. भयंकर असं अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि या औंधासुराचा वध त्या ठिकाणी केला. औंधासुरानं मरता मरता एक वचन मागितलं, देवी तुझ्या हातून मला मरण मिळते, परंतु माझं नाव कायमचं राहावं असं मला वचन द्या. म्हणजे देवीने दिलं वचन, तुझं कायमचं नाव राहील. आणि म्हणून मित्रांनो या गावाला औंध हे नाव पडलं. मूळ नाव हे कटगिरी. आणि हे माई म्हटल्यामुळं यमाई झाली त्या ठिकाणी, म्हणजेच रेणुका हे लक्षात घ्या. आता यमाई झाल्यानंतर सगळं घनघोर युद्ध त्या ठिकाणी चाललं होतं. सगळं राक्षस मारले गेले. रत्नासूर मारला गेला, कोल्हासूर मारला गेला, सगळे राक्षस मारले गेले. आणि या वाडी रत्नागिरी पर्वतावरती देव ज्योतिबाचा राज्याभिषेक झाला बघा. आणि राज्याभिषेक ज्या वेळेला झाला त्या राज्याभिषेकाला यमाई देवीला सांगितलंच नव्हतं, आमंत्रणच दिलं नव्हतं. राज्याभिषेक झाला आणि चोपडाई देवीने देव ज्योतिबाला सांगितलं की देवा, यमाई देवी तर रुसून बसली आणि देव ज्योतिबा प्रत्यक्षात या वाडी रत्नागिरी पर्वतावरनी यमाई देवीचा राग काढण्यासाठी औंधला आले. आता औंधला आल्याबरोबर देवीला तर कळालंच आणि देवीनं आपला दरवाजा त्यांचा लावून घेतला आणि प्रत्यक्षात देव ज्योतिबा यमाई देवीची स्तुती करू लागले. कारण यमाई देवीची स्तुती करू लागली, ती बहीण आहे, बहिणीची स्तुती करू लागले. यमाई देवीलाही माहीत होतं का दरवाजा लावलाय. लक्षात घ्या, यमाई देवीला सांगायचं होतं देव ज्योतिबाला की कृतयुगातलं वचन तुम्ही विसरू नका. आता इकडे देव ज्योतिबाला माहीत पडलं सगळं, कारण अखंड विश्वाचा मालक आहे, सगळी शक्ती आहे. माहीत पडलं की देवी का रुसली. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी देव ज्योतिबानं यमाईला वचन दिलं की कृतयुगातलं वचन तुझं मी आता पुरा करतोय आणि जमदग्न ऋषी आणि तुझं मी परत मिलन करून देतो, विवाह परत करून देतो असं सांगितल्याबरोबर दार उघडलं यमाई देवीने बघा. चैत्र एकादशीला देव ज्योतिबा वाडी रत्नागिरी डोंगरावरून बघा निघाले आणि चैत्र पौर्णिमेला औंध या ठिकाणी पोचले. औंध या ठिकाणी पोचल्यानंतर देव ज्योतिबाची जी कट्यार आहे ती कट्यार म्हणजे जमदग्न ऋषींचा क्रोध हो. आणि कट्यार त्या ठिकाणी यमाईच्या मंदिरात नेली गेली, म्हणजेच प्रत्यक्षात जमदग्न ऋषी आणि यमाई म्हणजेच माता रेणुका. हा पुनर्विवाह म्हणजे पुनर्मिलन या औंधमध्ये झाला. आणि असं 3 वर्ष बघा लागोपाठ चाललेलं होतं. आणि शेवटच्या वर्षी यमाईनं सांगितलं, देवा तुम्ही आता कष्ट घेऊ नका, वाडी रत्नागिरीहून एवढं लांब येण्याचं मीच तुमच्या स्थानी येते ना. आणि ही यमाई माता आपल्या भावाकडं म्हणजे देव ज्योतिबाकडं चाफेवनात बघा गेली तिथं. आणि मित्रांनो हा जो सोहळा आहे अखंड या महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी चैत्र यात्रा भरती की लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या देव ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. महाराष्ट्रातून अनेक गावागावातून सासनकाठ्या त्या ठिकाणी येतात. उंच आकाशात गुलाल उधळून दिला जातो या चैत्र यात्रेच्या निमित्त. मित्रांनो चैत्र यात्रेच्या दिवशी देव ज्योतिबा पालखीत बसून आपल्या बहिणीला आहेर घेऊन या चाफेवनात सर्व भक्तासमवेत पालखी येते बघा. लाखोंचा त्या ठिकाणी हा जनसमुदाय असतो भक्तांचा. आणि देव ज्योतिबाची कट्यार म्हणजेच जमदग्न ऋषी आणि ही कट्यार या यमाई मंदिरामध्ये जाते आणि लाखो भक्तांच्या साक्षीनं आणि प्रत्यक्षात भाव त्या ठिकाणी उभा म्हणजे देव ज्योतिबाच्या साक्षीनं जमदग्न ऋषी आणि रेणुका मातेचं मिलन ठिकाणी होतं म्हणजेच यमाई माता. हा विवाह सोहळा झाल्यानंतर आतिषबाजी जोरात होती, तोफांची सलामी दिली जाती आणि त्या देव ज्योतिबा प्रदक्षिणा करून आपल्या सदरेवरती परत येतात. संपूर्ण हा जो वाडी रत्नागिरीचा गड देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं उंच आकाशात गुलाल उधळला जातो, खोबरं उधळलं जातं. आणि ज्या मानाच्या सासनकाठ्या अशा अनेक सासनकाठ्या असतात. उंच आकाशात त्या ठिकाणी हा ध्वज फडकवत अभिमानानं खांद्यावरती नाचवल्या जातात आणि तो आवाज स्वर्गाला जाऊन भिडतो आकाशाला की देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. त्या ज्या सासनकाठ्या त्यांना विड्याचा मान दिला जातो बघा. सगळ्या सासनकाठ्यांना तोफांची सलामी दिली जाते. आणि मित्रांनो अशा प्रकारे ही देव ज्योतिबाची यात्रा त्या ठिकाणी भरते बघा. जवळजवळ महिनाभर यात्रा चालते. पाखाळणी म्हणजे 5 रविवार यात्रा चालते. तर मित्रांनो देव ज्योतिबा यात्रेचं हे मूळ रहस्य आहे बघा. केवळ राक्षसांना मारणं हा उद्देश नाही.
भक्ताला दिलेली सगळी वचनं पूर्ण करण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ जरी निघून गेला तरी भगवान शिवशंकर म्हणजेच केदारनाथ आणि केदारनाथ म्हणजे देव ज्योतिबा हे वचन आजही पाळतात. हे देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचं रहस्य आहे बघा मित्रांनो. याच्यावरती यात्रा कशी असते याच्यावरती एक सुंदर असा आम्ही व्हिडिओ बनवला आहे, तो लिंकमध्ये जाऊन जरूर पहा. पण आणि सुंदर अशी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा. आणि मित्रांनो लक्षात घ्या, अखंड विश्वाचा मालक हे राजा आहे आपला दख्खनचा, तुमचा कुलस्वामी. वर्षातून एकदा तरी तुम्ही तिथं जा आणि देव ज्योतिबांच्या पायाशी नतमस्तक व्हा. अधिमाया शक्ती त्या ठिकाणी यमाई मातेच्या पायाशी नतमस्तक व्हा. जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. लक्षात घ्या, जो गुलाल आहे देव ज्योतिबाचा तुमच्या माथी जर असेल तर तुम्ही महाराष्ट्रात काय जगाच्या कानाकोपऱ्यात जरी फिरला आणि कितीही तुमच्या विरुद्ध संकट आली तर ही संकट वाऱ्यासारखी उडून आकाशात जातील बघा. एवढी ताकद आपल्या ज्योतिबाच्या गुलालाची हो. मित्रांनो, आज आम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरतो आणि देव ज्योतिबाचा गुलाल माथे असलेला माणूस जर मला भेटला तर मी नक्की त्याला विचारतो, तुम्ही कोल्हापूरचे का? तुमचं दैवत ज्योतिबा आहे का? कारण ह्या गुलालाची ताकद. म्हणून विश्वासानं आपल्या मुलाबाळांना घेऊन एकदा तरी त्या ठिकाणी, भले आपल्याला यात्रेत नाही जाया जमलं तर असं अधूनमधून कधी जा आणि नतमस्तक व्हा आपल्या स्वामीच्या पायाशी. मित्रांनो, सुंदर अशी ही चैत्र यात्रेची माहिती आपल्याला आवडली असेल तर देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट आम्हाला जरूर करा. आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.